Dear student, today we will see practice set 1.3 question number 3. Solve the following equation using Cramer's rules. खाली दिलेले जे काही समीकरण जे आहेत तर ती समीकरण काय करायची आपल्याला क्रॅमर्स रूल जो आहे तर त्या क्रॅमर्स रूलचा वापर करून त्या ठिकाणी सोडवायची. पहिलं इक्वेशन आपल्याला दिलेले 3x minus 4y is equal to 10, 4x plus 3y is equal to 5. जे काही दिलेले जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेले इक्वेशन आपल्याला ax प्लस by is equal to c या रूपामध्ये आहे की नाही पहिल्यांदा पाहिजे. कॉन्स्टंट असणारी जी काही टर्म जी आहे तर ती बरोबर चिन्हाच्या पुढे आहे. कॉन्स्टंट टर्म जी आहे तर ती बरोबर चिन्हाच्या पुढे. असं असल्यानंतर पुढे काय करायचं पहा की कम्पेअरिंग 3x minus 4y is equal to 10 टू कशाची कम्पेअरिंग करायची तर a1x प्लस b1y is equal to c2 अँड दुसरं असणारं इक्वेशन 4x प्लस 3y is equal to 5 to a2x plus b2y is equal to इथे c1 आहे ते आपण काय म्हणू c2. यांची असणारी काही कंपॅरिझन जे आहे तर ती कंपॅरिझन आपल्याला करायची. कंपॅरिझन कशासाठी करायची तर आपल्याला a1 b1 c1 याची असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळायच्या. वी गेट तर काय मिळेल पहा की a1 ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला या ठिकाणी 3. b1 ची व्हॅल्यू किती आहे -4. c1 ची व्हॅल्यू किती आहे 10. अशाच पद्धतीने पुढे a2 ची व्हॅल्यू आहे तर त्या ठिकाणी 4. b2 चा त्या ठिकाणी कोएफिशियंट जो आहे तो +3 आहे आणि c2 जो आहे तर त्या c2 ची व्हॅल्यू किती आहे 5. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे a1 a2 b1 b2 आणि c2 त्यांच्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी b2 जे आहे तर त्या b2 ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर b2 ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं क्रॅमर्स रूल टाकायचं. याच्यासाठी आपल्याला dx dy याच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती काय कराव्या लागतात फाइंड आउट त्या ठिकाणी कराव्या लागतात. आणि म्हणून पुढे हा d इज इक्वल टू तर डी ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर तो डिटरमिनंट आपल्याला माहिती a1 a2 b1 b2 येते. पुढे आता a1 a2 च्या व्हॅल्यू जी आहे तर ते आपल्याला इथे दिलेले आहे पहा किती दिलेलं आहे 3 4 b1 b2 च्या व्हॅल्यू किती आहेत तर -4 आणि 3 येते. अशा असणाऱ्या ज्या काही a1 a2 b1 b2 च्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यू ज्या आहेत तर ते व्हॅल्यू आपण त्याच्यानंतर पुढे काय करावं लागतं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी पुढे 3 into 3 मायनस इथे मायनस आहे -4 into 4 येते. टोटल जे आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी कोणता ब्रॅकेट टाकतोय त्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी टाकले. पुढे 3 into 3 9 मायनस इंटू मायनस काय आता नसते प्लस 4 into 4 60. त्याच्यानंतर पुढे d इज इक्वल टू 9 + 16 दॅट इज 25. ही व्हॅल्यू जी आहे डी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली तर डी ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाली 20. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. dx जो आहे तर त्या dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करू आपण. dx इज इक्वल तर dx डिटर्मिनंट आपल्याला माहिती dx च्या व्हॅल्यू काय काय असतात तर c1 c2 त्याच्यानंतर काय असणार आहे b1 b2 अशा असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत तर ते व्हॅल्यू त्या
आता या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या याच्यामधून द्यायच्या C1 C2 च्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. C1 ची व्हॅल्यू आहे 10, C2 ची व्हॅल्यू आहे 5. त्याच्यानंतर B1 B1 किती आहे -4, B2 किती आहे 3. इथे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू काही केल्या त्याच्या त्या ठिकाणी पुट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला माहिती काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करायचे. 10 into 3 काय म्हणतो मी 10 into 3 मायनस त्याच्यानंतर पुढे पुन्हा मायनस into 5 येते. पुन्हा या ठिकाणी 10 into 3 30 मायनस मायनस प्लस 4 into 5 25 येते. किती आले 4 into 5 20 आता दिसते. ही कसली व्हॅल्यू आहे आपली dx इज इक्वल 30 plus 20 50. जी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्या त्या ठिकाणी dx हा जो काही डिटर्मिनंट जो आहे तर त्या dx डिटर्मिनंट त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे आपल्याला dy जो आहे तर त्या dy ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती dy ची सुद्धा व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्या ठिकाणी फाइंड आउट. मग ती कशी फाइंड आउट करतो तर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी माहिती की A1 A2 C1 C2 इथे पुढे. आता याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूच्या या ठिकाणी टाकायच्या. A1 3 A2 ची व्हॅल्यू आहे 4, C1 ची व्हॅल्यू आहे 10, C2 ची व्हॅल्यू आहे 5. इथे पुढे काय करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 3 into 5 मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन 10 into 4, 3 into 5 15 मायनस 10 into 4 40. dy जे आहे तर त्या dy ची व्हॅल्यू करायची आपल्याला. तर या ठिकाणी प्लस 15 आणि मायनस 14 आहे. मोठ्या संख्येतून काय करायची, लहान संख्या वजा करायची, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 40 मधून 15 गेली तर त्या ठिकाणी राहिली 25 आणि साईन जे आहे तर ते काय करणार आपली बिगर असणार जो काही नंबर जे आहे तर त्या बिगर नंबरचं साईन या ठिकाणी देतोय. ज्या ठिकाणी आपल्याला dy जो आहे तर त्या dy ची व्हॅल्यू जी आहे तर ती मिळाली. काय केलं आपण dx dy यांच्या असणाऱ्या काही डिटर्मिनंट जे आहे तर यांच्या असणाऱ्या काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाय युजिंग क्रेमर्स रूल. त्यानंतर काय करायचं क्रेमर्स रूल आपल्याला. तर काय आहे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय इज इक्वल dx ची व्हॅल्यू. आता dx ची व्हॅल्यू किती आहे 50 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे 25 डिवायडेड बाय 25. देअरफॉर x इज इक्वल. आता 25 ने काय करा 50 ला त्या ठिकाणी डिवाइड करा. तर 25 ने 50 ला डिवाइड केलं तर 2 येतं दिसतं. देअरफॉर x इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली की x इज इक्वल टू 2. येते. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही y जे आहे तर त्या y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -25 डिवायडेड बाय d. d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे त्या ठिकाणी 25. आता 25 न 25 ला डिवाइड केलं तर तिकडे असते मायनस. देअरफॉर y ची व्हॅल्यू जी आहे तर ती y ची व्हॅल्यू किती आली तर त्या ठिकाणी -1 त्या ठिकाणी जी व्हॅल्यू जी आहे तर ती -1. आता याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय सोल्युशन त्या ठिकाणी. आता सोल्युशन काय असणार आहे, एक ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे देअरफॉर
into bracket 2 comma minus 1 is the solution of the given equation. दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनची त्या ठिकाणी 2 minus 1 काय असणार आहे उकल जे आहे तर ती उकल त्या ठिकाणी असणार. आता हे जे असणार ते काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल काही करा तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढा. आता पुढे त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं दुसरं उदाहरण आहे 4x plus 3y minus 4 is equal to 0, 6x is equal to 8 minus 5y. दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेलं इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय की सर्वसाधारणपणे आपल्याला ही जी इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन काय करायचे दिलेल्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आणायचे. इथे लक्षात आता दिलेला फॉर्म कोणता आहे पहा. यू राईट the equation 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y कशामध्ये लिहायचंय आपल्याला इन द फॉर्म. कोणता फॉर्म आहे आपला तर ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी. या फॉर्ममध्ये दिलेली जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेले इक्वेशन्स आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की असणारे जे काही कॉन्स्टंट जे आहे तर ते कॉन्स्टंट काय करायचं इक्वल चिन्हाच्या पुढे न्यायचंय. त्याच्यानंतर हा जो काही 5y जो आहे -5y ते काय करावं आपल्याला इकडे त्या ठिकाणी आणावं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन बघा काय मिळतील. therefore 4x plus 3y is equal -4i या बाजूला लिहिले +4 होईल. त्याच्यानंतर पुढे हे असणारे काही इक्वेशन जे आहे ते 6x त्याच्यानंतर -5y आहे या बाजूला आणलं तर त्या ठिकाणी +5y इज इक्वल टू 8. म्हणजे ही जी असणारी जी काही इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन काय केली आपण तर दिलेल्या फॉर्ममध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर पुढे की comparing 4x plus 3y is equal to 4 to a1x plus b1y is equal to c1 and second equation 6x plus 5y is equal to 8 to a2x plus b2y is equal to 6. दिलेली इक्वेशन जे आहे तर त्या दिलेल्या इक्वेशनचे काय करायचे आपल्याला याच्याबरोबर तुलना जी आहे तर ती तुलना करायची. कम्पॅरिझन त्या ठिकाणी करायचे. कम्पॅरिझन करून आपल्याला a1 b1 c1 a2 b2 c2 याच्या असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळायच्यात. हा वी गेट काय मिळेल a1 ची व्हॅल्यू जी आहे तर a1 ची व्हॅल्यू काय मिळते तर या ठिकाणी 6 मिळेल. त्याच्यानंतर b1 जो आहे तर त्या b1 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 5 आणि c1 जो आहे चुकीचं लिहिले मी वरच त्या ठिकाणी आपल्याला कम्पॅरिझन जे आहे तर ती कम्पॅरिझन करायची. a1 जो आहे तर त्या a1 ची व्हॅल्यू या ठिकाणी 4 आहे. b1 जो आहे तर त्या b1 ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 आहे आणि c1 जो आहे तर त्या c1 ची व्हॅल्यू 4 आहे. अशाच पद्धतीने पुढे a2 is equal to 6, b2 is equal to 5 आणि c2 is equal to 8. कंपॅरिझन करून आपण त्या ठिकाणी a1 a2 b1 b2 आणि c1 c2 चे असणारे जे काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी याच्यानंतर काय करायचं आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवण्यासाठी डिटर्मिनंट d dx आणि dy यांच्या असणाऱ्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. आता पुढे डिटर्मिनंट डी जो आहे डिटर्मिनंट डी काय आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल a1 a2 आणि काय असतोय b1 b2. आता याच्या असताना जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करायच्या. a1 a2 4
6 B1 B2 3 5. पुढे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय 4 into 5 minus 3 into 6 3 into 6 4 into 5 20 minus 3 into 6 80. आता या ठिकाणी पुढे 20 मधून किती गेलेले 18 गेले. आता 20 मधून 18 जर गेली तर आपल्या लक्षात येत नसते की D इज इक्वल टू किती राहता नसते ओनली 2 त्या ठिकाणी राहता नसते. D जो आहे डिटर्मिनंट D तर डिटर्मिनंट D ची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या डिटर्मिनंट D ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 2. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला काय करायचे dx जो आहे तर त्या dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. dx इज इक्वल टू dx काय असतोय तर C1 C2 आणि B1 B2 बरोबर. पुढे याच्या व्हॅल्यू आपल्याला द्यायची C1 C2 किती आहे 4 8. त्याच्यानंतर B1 B2 3 5 ते आहे 3 5. त्याच्यानंतर पुढे यांचं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याच्यामध्ये मायनस साईन टाकायचं की 4 into 5 minus 3 into 8 4 into 5 20. पुन्हा आता या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. आता पुढे की 3 into 8 3 सब किती होता नसतात 3 8 किती येता नसतात 24. पुढे dx इज इक्वल टू 24 मधून 20 गेले तर किती राहता नसते 4 आणि साईन जे आहे तर ते बिगर नंबर जो आहे तर त्या बिगर नंबर या ठिकाणी dx जो आहे तर त्या dx ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली त्या ठिकाणी -4. याच्यानंतर काय करायचं आपल्याला dy जो आहे तर त्या dy ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. dy डिटर्मिनंट कसा लिहितो आपण त्या ठिकाणी a1 a2 आणि c1 c2. पुढे तर a1 a2 या ठिकाणी a1 a2 4 6 c1 c2 4 8. पुढे काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करते याच्यामध्ये मायनस साईन त्या ठिकाणी द्यायचे. 4 into 8 minus 4 into 6 4 into 8 32 4 into 6 किती 24. 32 मधून 24 गेले. काय सांगतो मी की 32 मधून 24 गेले तर किती राहता नसतात तर या ठिकाणी 6. therefore dy इज इक्वल टू 6. dy ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती dy ची व्हॅल्यू आपली त्या ठिकाणी किती आली 6. अशा पद्धतीने आपण काय केलेले या ठिकाणी असणारे काही dx आणि dy ही जी डिटर्मिनंट जे आहे तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केली. याच्यानंतर काय करायचे पहा पुढे बाय युजिंग क्रॅमर्स रूल तर क्रेमर्स रूल आपल्याला माहिती x इज इक्वल टू dx डिवाइडेड बाय d. dx ची व्हॅल्यू किती आलेली -4 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे 2. आता 2 ने काय करा -4 ला डिवाइड केलं तर किती येतं नसते -2. therefore x इज इक्वल टू किती आलं -2. x ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी -2 आली. पुढे अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे y जो आहे तर त्या y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. y कसं काढतो dy डिवाइडेड बाय d. तर dy ची व्हॅल्यू किती आहे 6
डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू 2 ने काय करा 6 ला डिवाइड केलं तर वाय इज इक्वल टू किती आलं 3. वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी किती मिळाली 6 त्या ठिकाणी इथे. आता सर्वसाधारणपणे काय लिहिता येईल आपल्याला की x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू +3 काय असणार आहे इज द गिव्हन हा काय सांगते इज द गिव्हन सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. दिलेलं जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल जी आहे तर ती x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू काय असणार आहे +3 त्या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर पुढे याच्या अगोदर तुम्ही काय करा हे जे काही असणार जे काही प्रॉब्लेम जो आहे तर तो प्रॉब्लेम काय करा तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये त्या ठिकाणी नोट डाऊन करत जा. प्रत्येक वेळेला सांगायला लावू नका. याच्यानंतर पुढे आता पुढचं उदाहरण की 4m + 6n इज इक्वल टू 54 3m + 2n इज इक्वल टू 20. दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर ते दिलेलं इक्वेशन ax + bx इज इक्वल टू c या रूपामध्ये आहे की नाही ते पहिल्यांदा पाहून घ्यायचे. कॉन्स्टंट टर्म जी आहे तर ती इक्वल साईनच्या राईट साईडला आहे. कॉन्स्टंट टर्म जे आहे तर ते इक्वल साईन जे आहे तर त्याच्या राईट साईडला आहे. याच्यानंतर पहा की कम्पेरिंग 4m + 6n इज इक्वल टू 54 टू a1x plus b2y is equal to c1 and second equation 3m plus 2n is equal to 28 to a2x plus या ठिकाणी b1 आहे a2x plus b2y is equal to c2. आता कम्पॅरिझन जे आहे तर ती कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याला काय करायचंय A1 A2 जे आहे तर त्यांचे असणारे काही व्हॅल्यूज जे आहे तर ते व्हॅल्यूज त्या ठिकाणी लिहायचे. A1 इथे कोएफिशियंट किती आहे 4 B1 या ठिकाणी किती आहे 6 C1 54 पुढे A2 इज इक्वल टू 3 B2 इज इक्वल टू 2 आणि C2 इज इक्वल. अशा पद्धतीने कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन करून आपण त्या ठिकाणी A1 B1 C1 A2 B2 C2 याचे असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज त्या ठिकाणी फाइंड आउट. याच्यानंतर काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट D जो आहे तर त्याची व्हॅल्यू जी आहे तर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची. D इज इक्वल टू हाऊ वी कॅन राईट डिटर्मिनंट D A1 A2 B1 B2 पुढे तर A1 A2 4 3 B1 B2 6 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे 4 × 2 -6 × 3 6 × 3 4 × 2 4 × 2 8 -6 × 3 बी 18. पुढे तर पुढे एक संख्या जी आहे तर ती प्लस साईन आहे दुसरीला त्या ठिकाणी मायनस साईन आहे. मोठ्या संख्येतून काय करायची लहान संख्या त्या ठिकाणी काय करायची आपल्याला वजा करायची. 18 मधून 8 गेले इथे राहिले 10 त्या ठिकाणी राहिले आणि साईन जे आहे तर ते मोठ्या संख्येचं घेणार आहे. म्हणजे डी जी आहे तर त्या डी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. डी ची व्हॅल्यू किती मिळाली तर या ठिकाणी आपल्याला 10 त्या ठिकाणी डी ची व्हॅल्यू. मग अशाच पद्धतीने पुढे आपल्याला काय करायचंय डीवाय जो आहे तर त्या डीवायची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती सॉरी डीएक्स जो आहे तर त्या डीएक्स ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड करायची. आता डीएक्स डिटर्मिनंट कसा लिहितो आपण तर C1 C2
B1 B2 येते अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहितो. त्याच्यानंतर पुढे C1 C2 इथे आहे 54, C2 आहे 20, B1 B2 6 2. पुढे काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन 54 into 2 minus 6 into 28. या ठिकाणी हा गुणाकार जो आहे तर तो गुणाकार करायचा पहा. 2 into 4 8, 2 into 5 10 मायनस 6 ने 8 ला मल्टिप्लाय करा. 6 into 8 48, 6 into 2 12, 12 plus 4 60 जी किती आले 168. येते पुढे पुन्हा काय करायचंय, 168 मधून 108 त्या ठिकाणी वजा करायचे. मोठ्या संख्येतून काय करा, लहान संख्या त्या ठिकाणी वजा करा. आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात असते की 168 जे आहे तर ते 168 मधून जर 108 वजा करून तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी 60 येता नसतं. आणि साईन जे आहे तर ते साईन काय करायचं आपल्याला, मोठी संख्या जी आहे तर त्या मोठ्या संख्येचं साईन त्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला डीएक्स जो आहे तर त्या डीएक्स ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती डीएक्स ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळाली -60. मग अशाच पद्धतीने पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही डिटर्मिनंट डीवाय जो आहे तर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. डिटर्मिनंट डीवाय कसा लिहितो आपण, A1 A2 आणि C1 C2 बरोबर. आता पुढे व्हॅल्यू घेऊ की A1 A2 A1 A2 A1 A2 4 3 C1 C2 किती आहे 54, C2 किती आहे 28 आहे. ते पुढे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळेला सांगायची काही गरज नाही, तुमच्या लक्षात येते की 4 into 28 minus 54 into 3. आता 4 ने काय करा 28 ला मल्टिप्लाय करा. हे तुमचा जर पाडा त्या ठिकाणी पाठ असेल, टेबल जर पाठ असेल तर काय हरकत नाही, नसेल तर पहा 4 into 8 किती 32, 3 4 गुणे 8 आता 3 किती आले 11. जे या ठिकाणी किती आता नसते की सर्वसाधारणपणे 4 into 28 112 मायनस पुढे 54 ला 3 ने मल्टिप्लाय करा. 4 into 3 12, 3 into 5 15, 15 and 1 किती आलं 60. येते 112 मायनस 162. पुन्हा काय करायचं आपल्याला, बिगर नंबर जो आहे तर त्या बिगर नंबर मधून काय करायचं आहे, स्मॉलर नंबर त्या ठिकाणी मायनस करायचं. कधी एकाला त्या ठिकाणी प्लस साईन आहे, एकाला त्या ठिकाणी मायनस आहे. 162 मधून काय करायचं आपल्याला, 112 त्या ठिकाणी आपण जर मायनस जर केली तर त्या ठिकाणी 50 राहताना दिसतात. आणि बिगर नंबरचं साईन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे, म्हणजे त्या ठिकाणी किती आलं -50. ज्या ठिकाणी dy जी आहे तर त्या dy ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 50. त्याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी करतोय dy ला. येते याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, बाय युजिंग क्रॅमर्स रूल. काय सांगितलेले की बाय युजिंग क्रेमर्स रूल. आता काय क्रेमर्स रूल आहे तर आपल्या लक्षात नसते की x इज इक्वल टू dx डिवाइडेड बाय डी. की dx ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -60 आणि d ची व्हॅल्यू किती आहे तर त्या ठिकाणी -10. त्या ठिकाणी लिहितोय मी की -60 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे -10 आहे. आता x इज इक्वल आपल्या लक्षात येत नसते की 10 जो आहे तर त्या 10 ने काय करा, 60 ला जर तुम्ही त्या ठिकाणी जर डिव्हाइड जर केली, 10 ने 60 ला डिव्हाइड केलं 6 आणि मायनस टाका नसते प्लस त्या ठिकाणी राखा नसतं. देअरफॉर मायनस मिळाली प्लस
आणि 10 ने 16 डिवाइड केलं तर किती आले 6. Therefore एकची व्हॅल्यू जी आहे तर ती एकची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 6 त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर पुढे हा y कसा फाइंड आउट करतो आपण की dy डिवायडेड बाय d. पुन्हा dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -50 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे -10. पुन्हा काय करा 10 जे आहे तर 10 ने 50 ला डिवाइड करा तर ते येतं 5. त्याच्यानंतर मायनस मायनस काय तर प्लस आणि म्हणून 5 आणि म्हणून y जो आहे तर त्या y ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती y ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 5. इथे अशा पद्धतीने आपण x आणि y अशा दोघांची असणारे काही व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे. आणि देअरफॉर x is equal to 6 and y is equal to 5 is the solution of given simultaneous equation. अशा पद्धतीनं 6,5 हे आपल्याला दिलेलं जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर त्याचं काय असणार आहे तर त्या ठिकाणी ती उकल जी आहे तर ती उकल त्या ठिकाणी असते. तर तुम्ही काय करा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढा किंवा व्हिडिओ पॉज करून काय करा तर या ठिकाणी राईट डाऊन त्या ठिकाणी करा. नेक्स्ट आता पुढे प्रॉब्लेम सेट 1.3 मधलं 6th एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर दिलेलं आहे की 2x + 3y = 2x - y / 2 = 1. दिलेली जी काही इक्वेशन जे आहे तर ते ax + by = c या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी ती दिलेली आहे. कॉन्स्टंट टर्म जी आहे तर ती कॉन्स्टंट टर्म इक्वल साईनच्या राईट साईडला आहे. कॉन्स्टंट टर्म जी आहे तर ते इक्वल साईनच्या त्या ठिकाणी राईट साईडला आहे. पण याच्यानंतर पुढे आहे comparing 2x + 3y = 2 a1x + b1y = c1 and पुढे दुसरा एक्झाम्पल x - y / 2 = 1/2 2 a2x + b2y = 6. आता इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन अशा पद्धतीने आपण का लिहितोय की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी काय होईल इजी असणार जे काही a1 a2 b1 b2 c1 c2 चे असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहे तर ते व्हॅल्यूज त्या ठिकाणी पटकन मिळाव्या म्हणून आपण अशा पद्धतीचे असणारे जे काही कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन त्या ठिकाणी करता असतो. पुढे वी गेट कम्पॅरिझन केली तर काय ते तर या ठिकाणी आपल्याला a1 ची व्हॅल्यू जी आहे तर ती 2 आहे. b1 ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि c1 जी आहे तर त्या c1 ची व्हॅल्यू 2 आहे. पुढे a2 ची व्हॅल्यू किती आहे 1 b2 आता b2 ची व्हॅल्यू जी आहे तर इथे लक्षात ठेवायचं इथे असणार आहे -1/2 इथे कॉमा c2 ची व्हॅल्यू जी आहे तर ती आहे 1/2. अशा पद्धतीने असणारे काही व्हॅल्यूज जे आहे तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की डिटर्मिनंट dx आणि dy याच्या असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर ते व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. d = a1 a2 b1 b2. पुढे आता a1 a2 b2 1 b1 b2 3 - 1/2 त्या ठिकाणी. पुढे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -1/2 - 3 × 1 3 × 1. आपल्याला लक्षात येत नसतं काय लक्षात येत नसते तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की 2 2 आहे तर तो त्या ठिकाणी काय आपण असतो कॅन्सल त्या ठिकाणी होताना दिसतो. जे काय शिल्लक राहिले -1 - 3 × 1 3. आता दोन्ही असणारे जे काही नंबर जे आहे तर त्या दोन्ही नंबरला आपल्या असं लक्षात येत नसते की काय दिसते -5.
दोन्ही संख्येला जर वजा चिन्ह असतील तर काय करता नसतो आपण तेच चिन्ह ठेवतो आणि सरळ बेरीज करता नसतो. म्हणजे मग 1 आणि 3 ती झाली 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डी जो आहे तर त्या डी ची व्हॅल्यू किती मिळाली 4 त्या ठिकाणी मिळाली. पण डी ची व्हॅल्यू जी आहे तर ती डी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 4. पुढे अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय dx जे आहे तर त्या dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायची फाइंड आउट. तर dx ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो c1 c2 b1 b2 इज इक्वल टू आता c1 c2 किती आहे 2 1/2 b1 b2 3 -1/2 पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1/2 minus 3 into 1/2. पुन्हा मागच्या सारखं आपल्या लक्षात येत नसते या ठिकाणी काय होता नसते 2 जे आहे तर ते 2 त्या ठिकाणी कॅन्सल होईल. त्याच्यानंतर इथे आपल्या लक्षात येत नसते की 2 असणारे जे काही फ्रॅक्शन जे आहे तर त्या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. आता 2 फ्रॅक्शन जे आहे तर त्या 2 फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन काय करायचं नसते तर आपल्या लक्षात येत नसते अंशांचा गुणाकार अंशस्थानी छेदांचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे असणारे जे काही न्यूमरेटर जे आहे तर त्या न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि इथे काय करायचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता इथे पुढे या ठिकाणी काय शिल्लक राहिले -1 त्याच्यानंतर मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3 आणि 1 into 2 2 येते. तर याच्या पुढे पुन्हा काय करायचंय याचा असणारा जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो 1. त्याच्यानंतर मी काय करतोय डिनॉमिनेटर जो आहे तर त्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं 1 into 2 2 आणि काय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे -1 into 2 -1 into 2 दॅट इज -2. त्याच्यानंतर पुढे त्या दोघांचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचे 1 into 3 दॅट इज 3. पुढे -2 -3 -5 डिवायडेड बाय t. इथे ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती ही व्हॅल्यू आपल्यासाठी कशी मिळाली dx जी आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी मिळाली -2/5 त्याला ब्रॅकेट त्या ठिकाणी करतो मी की dx जो आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली -5/2. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला dy जो आहे तर त्या dy ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला त्याची फाइंड आउट करायची. पण dy कसा लिहितो आपण की a1 a2 c1 c2. ओके पुढे तर a1 a2 च्या व्हॅल्यू किती आहे 2 1 c1 c2 च्या व्हॅल्यू आहे 2 1/2. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि याच्यामध्ये मायनस साईन 2 into 1/2 minus 2 into 1. आता इथे पुन्हा लक्षात येत नसते की 2 2 त्या ठिकाणी जातील 1 - 2 1 - 2 -1 म्हणजे या ठिकाणी dy जे आहे तर त्या dy ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती dy ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला या ठिकाणी -1 त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर पुढे बाय युजिंग क्रेमर्स रूल क्रेमरचा असणारा जो काही रूल जो आहे तर त्या रूलचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. काय रूल आहे x = dx डिवायडेड बाय d. आता dx जो आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -5/2 डिवायडेड बाय d. d ची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती d ची व्हॅल्यू किती आहे -4. आम्ही काय करतोय की -5/2 डिवायडेड बाय -4 त्या ठिकाणी. मग आता याचा असणार जो काही डिनॉमिनेटर जो आहे तर तो डिनॉमिनेटर मी त्या ठिकाणी 1 मान पुढे -5/2 भागिले उलट गुणिले करायचे येते. आणि असं करत असताना खालचं काय करायचे वर करायचं. पुढे आपल्याला लक्षात येत असते की सर्वसाधारणपणे असं जर आपण त्या ठिकाणी जर केलं
तर अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार करायचा छेदस्थानी. तर या दोघांचा गुणाकार जर केला तर 5 × 1 5 आणि पुढे 2 × -4 त्या ठिकाणी 8. आता त्या ठिकाणी दोघांना साईन जे आहे तर ते मायनस आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते प्लस येईल. 5/8 जे या ठिकाणी x = काय व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5/8. त्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला dy जो आहे y जो आहे तर त्या y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची की dy डिवायडेड बाय d. dy ची व्हॅल्यू किती आहे -1 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे त्या ठिकाणी -4 मायनस मायनस प्लस 1/4 y ती व्हॅल्यू आली 1/4. पुढे या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे तर ती किती मिळाली आपल्याला 1/4. आपल्याला फायनल आन्सर x = 5/8 and y = 1/4 is the solution of given simultaneous equation. इथे जी आली तर आपल्याला x = 5/8 आणि y = 1/4 ही त्याची दिलेलं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या दिलेल्या इक्वेशनची सायमल्टेनियस असणारी जे काही इक्वेशन जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी उकल जी आहे तर ती उकल त्या ठिकाणी असणार आहे. तिथे आता राहिलेली जी काही प्रॉब्लेम सेट 1.3 जो आहे तर त्याच्यामधला तिसरा क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये अजून 2 त्या ठिकाणी उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी राहिलेली आहेत. तर ती उदाहरणं काही करा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. ओके, या ठिकाणी तुम्ही पॉज करून लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून काही करू शकता. तर या ठिकाणी राईट डाऊन नोट डाऊन त्या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.